हॅलो, वेलकम यू गाईज. दिस इज आकाश अलमोले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर. बघा, व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. कालपासून एक पेपर कटिंग आपल्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर सर्क्युलेट होत आहे आणि बरेच मेसेजेस आले की सर हे पेपर कटिंगमध्ये काय लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेविषयीची जे भरती चालू आहे त्या भरतीविषयी याच्यामध्ये आहे. ओके, तर काय केलं, या निकाल जे लागलेले आहेत म्हणजे सेकंड जे रिस्पॉन्स शीट आपल्याला मिळालेली आहे. ओके, कशाची? नवी मुंबई महानगरपालिकेचे जे एक्झाम झाल्या होत्या त्याच्याविषयी. ओके, याच्यामध्ये भरपूर सगळे पद होतं. 600 काहीतरी 50 665 जागा होत्या टोटल, ज्या वेगवेगळे प्रवर्ग पकडून. तर याचा निकाल जाहीर नाही करायचं असं न्यायालयाचे आदेश आता नवी मुंबई महानगरपालिकेला मिळाले. असं एक पेपर कटिंग आपल्याला सर्क्युलेट होताना दिसत आहे. ओके, आता बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर भरती होईल का की नाही होणार. ओके, हा व्हिडिओ तुम्ही डिटेल पूर्ण बघायचा. ओके, व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, पूर्ण अपडेटेड इन्फॉर्मेशनसाठी. आता हीच एक पेपर कटिंग सर्क्युलेट होत आहे, बघू शकता. नवी मुंबई महानगरपालिकेची सकाळ वृत्तपत्राचा निकाल जाहीर न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. ओके, काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये की नवी मुंबई महानगरपालिकेवर भरतीवर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिलेले आहे. ओके, कुठल्या? रिक्रुटमेंटवर. ओके, ठीक आहे. पुढील सूचना, व्हेरी इम्पॉर्टंट, पुढील सूचना येईपर्यंत नोकर भरतीसाठी घेतलेली परीक्षेचे निकाल प्रसिद्ध करू नये असे मुंबई उच्च न्यायालयाने बजावलेले आहे. ओके, नवी मुंबई महानगरपालिकेची जी भरती आहे त्याचे जे निकाल आहे, कारण आता सेकंड रिस्पॉन्स शीट आली म्हणजे डायरेक्ट आता निकाल येणार. ओके, सगळ्यांना माहिती आहे मेरिट लिस्ट लागणार होती आफ्टर नॉर्मलायझेशन. ओके, तर याच्यावर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने काय सांगितलं की बाबा परीक्षेचे निकाल तुम्ही लावू नका. ओके, ठीक आहे. कारण का? कारण नवी मुंबई महानगरपालिकेवर ठोक मानधनावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या भरतीविरोधात न्यायालयात धाव घेतलेली आहे. ओके, ठीक आहे. आता हे जे कर्मचारी आहेत ते कोण आहेत? बघा, हे कर्मचारी आहेत सुमारे 73 कर्मचारी. ओके, जे ठोक मानधनावर सुमारे आधीपासून जे कार्यरत आहे. ओके, आणि हेच 73 कर्मचारी कधीपासून कार्यरत आहे? 2005 पासून. ओके, 2005 आणि 2011ला. ओके, तर हे 73 कर्मचारी त्यांनी घेतले होते महानगरपालिकेने 2011 आणि 2005 मध्ये. ओके, आणि एक करार केला होता की बाबा ठोक मानधनावर यांना घ्यायचं. ओके, ठोक मानधनावर यांना घ्यायचं असं करार करून यांना, म्हणजे ठोक मानधन म्हणजे 200 300 400 रुपये जे पण आहे ते त्याच्यानुसार या डेलीचे अशा पद्धतीने त्यांनी घेतलेलं. ओके, ठीक आहे. अशा कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका सेवेत सामावून घेण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाने केली आहे. ओके, तर यांनी काय केलेलं आहे 73 कर्मचाऱ्यांनी की बाबा आम्हाला तुम्ही जवळपास 10-15 वर्ष झालेले आहे, आता आम्हाला तुम्ही परमनंट सेवेमध्ये आम्हाला हे सामावून घ्या असं प्रशासनाकडे त्यांनी काही मागणी केली होती. ओके, त्याच अनुषंगाने 2024मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विशेष बाब म्हणून यांना घ्यायला सांगितलं होतं. ओके, तर हे 2024चा एक निर्णय आला होता सर्वोच्च न्यायालयाचा. ओके, त्यांनी काय सांगितलं की बाबा हा 73 कर्मचाऱ्यांना तुम्ही परमनंटली ॲब्झॉर्ब करून घ्या, म्हणजे भरती करून घ्या यांची. ओके, म्हणजे नियमित कर्मचारी करा. ओके, मात्र ज्या कर्मचाऱ्यांना जाहिरात आणि मुलाखत घेतलेले नसेल अशा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेऊ नये अशा शासनाच्या 2006च्या परिपत्रकाचा आधार महानगरपालिकेने घेतला आहे. ओके, आता बघा, हे 73 लोक कुठे गेले होते? इथे गेले होते. कुठे? कोर्टामध्ये गेले. कोर्टाने काय सांगितलं की बाबा यांना तुम्ही विशेष बाब म्हणून यांचं तुम्ही ॲब्झॉर्ब करून घ्या. ओके, बट महानगरपालिकेने 2006चं एक शासनाचं परिपत्रक होतं. ओके, त्या परिपत्रकानुसार महानगरपालिकेने त्या 73 लोकांना सामावून घेतलं नाही. ओके, हे बघा, हे सगळं मी कशावरून सांगतो? ह्या कटिंगवरून सांगतो. हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आय डोंट नो ॲक्च्युअलमध्ये काय झालं, आय डोंट नो. ओके, ठीक आहे. बट तरी पण तुमच्या माहितीसाठी याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर तीच मी तुम्हाला समजावून सांगतो की 2006चं जे शासनाचं परिपत्रक होतं त्यांनी म्हटलेलं आहे की यांना कायम सेवेत कोणाला तुम्ही हे करू शकता? ज्यांनी परीक्षा दिलेली आहे. ओके, याच्यातले काय लिहिलेलं आहे? कर्मचाऱ्यांना जाहिरात, ओके, आणि मुलाखत घेतलेले नसेल, म्हणजे त्यांनी एक्झाम पण नाही दिली आणि मुलाखत पण नाही दिली, अशा कर्मचाऱ्यांना सामावून घेऊ शकत नाही असं शासनाचं एक परिपत्रक होतं. तर याच्यानुसार जरी 2024मध्ये उच्च न्यायालयाने म्हटलं की बाबा यांना सामावून घ्या, पण महानगरपालिकेनं फेटाळून लावलं की नाही बाबा आम्ही घेणार नाही. ओके, त्या विरोधामध्ये अजून पुन्हा हे जे 73 लोक होते, ओके, ते गेलेत. आता हे 73 लोक कोण आहेत? बघा, आता बघा, 4 आठवड्याची मुदत दिलेली आहे की बाबा 4 आठवडा म्हणजे 1 महिन्याची मुदत दिलेली आहे की 1 महिन्यापर्यंत निर्णय लावू नका. 1 महिन्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या 48 पंप ऑपरेटर यांना कायम, ओके,
कायम सेवेत सामावून घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ओके, तर याच्यापैकी 73 पैकी 48च दिसत आहे. ते पण कुठले? फक्त पंप ऑपरेटर. ओके, पंप ऑपरेटर. ओके, पंप ऑपरेटर तुम्ही लक्षात ठेवा. तर यांनाच 48 लोकांना कायम सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिलेले होते. बट या कर्मचाऱ्यांचा 2006 पासून न्यायालयात लढा सुरू होता व औद्योगिक न्यायालयाने आधी निर्णय दिला होता. पण महापालिकेने उच्च न्यायालयाचा दावा महापालिकेचे उच्च न्यायालयात दावा केला होता. आता न्यायालयाने महानगरपालिकेला 4 आठवड्याची मुदत दिलेली आहे की बाबा एका आठवड्यामध्ये म्हणजे 4 आठवड्यामध्ये एका महिन्यामध्ये यांना काय करायचं यांचं तुम्ही करा, म्हणजे यांना परमनंट ऑर्डर द्या तुम्ही. ओके, तोपर्यंत तुम्ही नवीन जे तुमची जी भरती आहे त्याचे तुम्ही निकाल लावू नका. यांचं झाल्यानंतरच तुम्ही ते निकाल लावा असं म्हटलेलं आहे. ओके, तुम्ही बघू शकता 668 30 वेगवेगळे पदांसाठी वेगवेगळ्या संवर्गासाठी 668 पदासाठी किती अर्ज आले होते? 84,774 अर्ज आले होते. एक्झामसुद्धा झाली. ओके, आणि आता आपल्याला काही दिवसापूर्वी सेकंड रिस्पॉन्स शीट पण मिळाली होती. आता आपण वी वेअर वेटिंग. ओके, म्हणजे आपण वेट करत होतो कशासाठी? की आपल्या फायनल मेरिट लिस्टसाठी. अगं हे मेरिट लिस्ट आल्यानंतर काय होणार होतं? सिलेक्शन लिस्ट येणार होती. ओके, बट आता याच्यामुळं या कोर्टाच्या आदेशमुळं मला वाटत नाही की आपल्याला 1 मंथ वाट बघावं लागेल. ओके, 1 महिना. ओके, 1 महिना आपल्याला वाट बघावी लागेल. डेफिनेटली याचे रिझल्ट आणि सगळ्या गोष्टी रेडी असेल TCSकडे आणि TCSने महानगरपालिकेला दिलं असेलच सगळं. बट आता काय होणार की त्यांनी थांबवून ठेवणार की नाही बाबा आम्ही निकाल नाही लावू शकत कारण आपल्याला हे दिलेलं आहे. सो 1 महिना तुम्हाला वाट बघावी लागेल. आता बघू शकता 16 तारीख. ओके, तर पुढची 16 म्हणजे तुम्ही ऑक्टोबर 16पर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल असं वाटते मला. त्यानंतरच याचा फायनल म्हणजे रिझल्ट येईल. ओके, रिझल्ट म्हणजे मेरिट लिस्ट येईल आफ्टर नॉर्मलायझेशन. त्याच्यानंतर मग तुमची रिक्रुटमेंटची प्रोसेस होईल. ओके, तर बघा हे जे कटिंग आहे हे मला असं वाटते खरी आहे. ओके, याच्याविषयी तुम्ही महानगरपालिकेला फोन करून विचारू शकता की बाबा हे खरी आहे का काय आहे याच्याविषयी. बट तुम्हाला आता पेशन्स ठेवावं लागेल. विदाऊट पेशन्स काही नाही. ओके, आता तुम्हाला पेशन्स ठेवावं लागेल. ओके, की नाही बाबा मला माहिती आहे महानगरपालिकेमध्ये बऱ्याच लोकांना चांगले मार्क भेटले होते. ओके, कारण याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जवळपास 60 आपले नर्सिंगचे क्वेश्चन होते आणि 40 आपले नॉन नर्सिंगचे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळाले. ओके, 131 पदं होते स्टाफ नर्स या पदाचे आणि बाकी संवर्गाचे वेगवेगळे पदं होते. ओके, तर होप सो वाट बघा. ओके, होईल. बट सोबतच तुम्ही आता ठाणेसाठी अभ्यास करा. ओके, ठाणे महानगरपालिकेचा प्लस KDMCची एक्झाम झाली याचा पण रिझल्ट येईल आणि त्यानंतर मीरा भाईंदर आहे. ओके, आणि सोबत DHS कमिंग सून आहे, DMER आहे आणि सोबतच तुमची नॉर्सेट आहे. ओके, नॉर्सेट 10 आता नेक्स्ट. ओके, हे एप्रिलमध्ये आहे नॉर्सेट 10 आणि त्याच्यानंतर आता अजून एक आहे CHO महाराष्ट्रामध्ये येणार आहे. ओके, त्याच्यानंतर एक आहे आपली RRB. ओके, RRBसुद्धा आपण एक डिसेंबर किंवा जानेमध्ये हे परीक्षा होऊ शकते RRBची. तर ह्या सगळ्या परीक्षेची तुम्ही तयारी सुरू ठेवू शकता. ओके, फक्त याच्यावर डिपेंड राहू नका. याचा रिझल्ट येणार 100% रिझल्ट येणार. ओके, हे भरती रद्द होणार नाही 100%. फक्त ह्या 48 लोकांना आणि हे सुद्धा तुमच्या संवर्गातले नाही आहे असंही होऊ शकते. एखादी हिअरिंग झाली तर बाबा फक्त पंप ऑपरेटर वगैरे जे आहे यांच्या जागा तुम्ही रिक्त ठेवून द्या आणि बाकी जागा तुम्ही भरू शकता असं सुद्धा एखादं परिपत्रक निघू शकतं की बाबा ह्या ठेवून देऊ आपण आणि बाकीच्या ज्या पदं आहेत आपले ते कशाला रखडून ठेवायचे ना, असं सुद्धा होऊ शकतं. तर प्लीज बी पॉझिटिव्ह. ओके, डेफिनेटली याचा रिझल्ट याचं जे पण आहे ते प्रोसेस होईल. स्थगिती येणार नाही. सो तुम्ही डिमॉरलाइज व्हायचं नाही. अभ्यास कंटिन्यू ठेवायचं. पुढच्या परीक्षेची तयारी करू ठेवा. एकाच गोष्टीवर अडकून राहायचं नाही. ओके, सो थँक्यू. धन्यवाद.